नमस्कार शेतकरी बांधवांनो, 5 जुलै ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर आत्ताच नोंदवून ठेवा, कारण महाराष्ट्र सरकारच्या वतीने विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. सरकारने आधी 30 जूनची तारीख दिली होती, पण काही तांत्रिक कारणामुळे ती मुदत हुकली असून आता 5 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसा जमा होणार आहे. परंतु यामध्ये केवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, तर ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यांना देखील आता हेक्टरी 35,000 रुपयाचा पीक विमा सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. परंतु थांबा, हा पैसा सर्व जिल्ह्यांना किंवा सगळ्याच शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाहीये. यासाठी कोणत्या जिल्ह्याचे पंचनामे मंजूर झाले आहेत, कोणत्या पिकाचा विमा राहिला आहे आणि 5 जुलैला तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुम्हाला उद्याची उद्या कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत. जिल्ह्याची नावे देखील सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही अर्धवट सोडू नका, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या मोठ्या लाभापासून वंचित ठेवू शकते. तर चला सविस्तर माहितीला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बोलूया कर्जमाफीबद्दल. 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार असा सरकारचा शब्द होता, परंतु सरकारने हा निधी पुरवण्या मागण्याद्वारे मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव राज्यपालाच्या स्वाक्षरीसाठी गेला असून स्वाक्षरी होताच 5 जुलैपासून प्रत्यक्ष निधी आता शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर केला आहे, किती बजेट आहे, तर ते बजेट आहे 36,585 कोटी रुपयाचे. सरकारने या योजनेवर, कर्जमाफीच्या योजनेवर इतका पैसा खर्च केला आहे. राज्यातील किती लाभार्थी शेतकरी आहेत, तर 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी अटी शर्ती काय आहेत? कर्जमाफी करण्यासाठी म्हणजे होण्यासाठी तुमची कर्जमाफी सरकारने स्पष्ट केले आहे की जर तुमच्याकडे ॲग्रीस्टॅग शेतकरी ID नसला तरी कोणत्याही पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाहीये. त्यामुळे काळजी करू नका, फक्त तुमचे बँक खाते चालू असणे गरजेचे आहे. आता वळूया पीक विम्याच्या सर्वात मोठ्या अपडेटकडे. मागच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन, कापूस आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने पीक विम्याच्या नियमामध्ये स्पष्ट केले आहे की बागायतीसाठी म्हणजे तुमचे बागायती पीक विमा, फळबाग विमा असेल तर प्रति हेक्टरी 35,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. कोरडवाहू किंवा जिरायती पिकासाठी प्रति हेक्टरी 17,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेतकरी मित्रांनो, 2 हेक्टरची मर्यादा आहे. हा लाभ कमाल 2 हेक्टरच्या मर्यादित मिळेल, म्हणजेच की बागायती क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरचं क्षेत्र असेल तरच त्यांना 70,000 रुपयापर्यंतचा विमा मिळू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न, हा लाभ कोणत्या जिल्ह्यासाठी आहे आणि कोणाचा पीक विमा अजून बाकी आहे? शेतकरी मित्रांनो, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आणि अवेळी पावसामुळे 75% जास्त नुकसान झाले होते, त्या जिल्ह्यात या सर्वात आधी प्राधान्य दिले आहे. मुख्य जिल्हे कोणते आहेत? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, जळगाव आणि धुळे या दुष्काळग्रस्त महसूल मंडळांमधील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याला मंजुरी मिळाली आहे. कोणाचा पीक विमा राहिला आहे? ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम किंवा फळबागाच्या विम्यापासून उशिरा क्लेम केला होता किंवा ज्याचे स्थानिक पातळीवरील पंचनामे पीक विमा कंपन्याकडून वेळेत सादर झाले नव्हते, अशा काही मंडळाचा पीक विमा अजून प्रलंबित म्हणजेच की राहिलेला आहे. सरकारने कंपन्यांना हा प्रलंबित विमा सुद्धा 5 जुलैच्या टप्प्यासोबतच क्लिअर करण्याचे आदेश दिले आहेत. बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, 5 जुलैला हा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येण्यासाठी तुम्हाला कोणते 2 काम करायचे आहेत, तर तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे की नाही हे तपासा. नसेल तर उद्याच बँकेत जाऊन अंगठा लावून हे चालू करा. दुसरं काय आहे, तर PMFBY च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा पीक विमा ॲपवर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून स्टेटस नक्की तपासा. तर शेतकरी मित्रांनो, 5 जुलैला कर्जमाफी आणि विमाचा पैसा खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहे. जशी 5 जुलैला माहिती येईल तसा मी व्हिडिओ लगेच बनवून तुम्हाला माहिती देईल. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात ते खाली कमेंटमध्ये आताच लिहा, जेणेकरून तुमच्या गावातील यादीची माहिती मला देता येईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.